या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची आणि गणितातले पहिले 25 प्रश्न सोडवले आहेत, म्हणजे प्रश्न क्रमांक 50 पर्यंत आपण सोडवलेले आहेत। त्या पुढचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे 51वा प्रश्न आहे, 4 डझन आंबे 9 मुलांना समान वाटले तर किती आंबे शिल्लक राहिले। मग यासाठी आपल्याला डझन म्हणजे माहित पाहिजे। मग बघा 1 डझन म्हणजे किती, तर बघा 1 डझन म्हणजे 12 आंबे। ठीक आहे, 1 डझन म्हणजे 12। इथे आपल्याला किती सांगितलंय, 4 डझन। मग 4 डझन म्हणजे किती, बघा 4 डझन आंबे म्हणजेच काय 12 गुणिले 4 करायचं। मग बघा 12 चौक 48, 4 डझन म्हणजे 48 आंबे। आता हे आंबे 9 मुलांना समान वाटायचे आहेत। मग बघा वाटायचे आहेत म्हणजेच काय भागाकार। मग 9 ने 48ला भागायचं। 9 5 45, 9च्या पाड्यामध्ये 48 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 45। मग 9 5 45, 8तून 5 गेले बाकी आली 3, 4तून 4 गेले 0। आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर किती आंबे शिल्लक राहतील। मग बघा प्रत्येकाला म्हणजे 9 मुलांना प्रत्येकाला 5-5 आंबे दिले। मग शिल्लक आंबे किती राहिले, 3 आंबे राहिले। मग 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल। आता बघा इथे लहानात लहान संख्या विचारले, आपल्याला माहिती 0 सगळ्यात लहान आहे, पण 0 आपण पहिल्यांदा घेतो का, नाही घेत। त्याच्यापेक्षा जी मोठी संख्या आहे ती अगोदर घेतो आहे की नाही। मग बघा इथे 1 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आहे आणि इथे 3 आहे। मग इथे सगळ्यात लहान कोण आहे, 1 आहे। मग बघा अशी संख्या तयार होईल, पहिल्या पर्यायामध्ये 1, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 7 आणि मग 9, म्हणजे 1079 संख्या तयार झाली पहिल्या पर्यायातले अंक घेतलं। दुसऱ्या पर्यायातले अंक घेतले तर बघा 5 0 6 8 5068। तिसऱ्या पर्यायातली घेतल्यावर बघा 2035 आणि चौथ्या पर्यायातले जर घेतले तर कोणती संख्या तयार होते, 3047। मग आपल्याला विचारले 4 अंकी लहानात लहान संख्या, म्हणजे सगळ्यांमध्ये लहान संख्या कोणती आहे, लहान मोठेपणा ठरवताना आपण पहिली संख्या बघतो। मग बघा इथे लहान आहे म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा। 50 मीटर बरोबर इथे किती 50,000 सेंटीमीटर आहे। बघा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, हे सूत्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आता जर 50 मीटर आहे तर बघा हे 50 मीटर बरोबर 1 वर 2 शून्य होते, मग हे 50 आहे तसं लिहा आणि ह्याच्यावर काय करायचे 2 शून्य द्या, म्हणजे किती येणार 5000 सेमी। इथे किती दिले 50,000 सेमी। मग आपल्याला चुकीची जोडी विचारले म्हणून मी इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1। तरी पण बघा पहिलं जरी बरोबर असेल तरी लगेच टिक मार्क करायची नाही आहे। इथे पुढचं बघूया, 17 किलोग्रॅम म्हणजे 17,000 ग्रॅम बरोबर आहे, कारण 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम। मग 17 किलोग्रॅम बरोबर 17,000 ग्रॅम। 8 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, मग 8 किलोमीटर म्हणजे 8000 मीटर बरोबर आहे। आता बघा 100 सेमी बरोबर 1000 मिमी दिले, हे पण बरोबर आहे, कारण बघा 1 सेमी बरोबर 10 मिमी। मग इथे 100 आहे, मग बघा हे 100 इथपर्यंत आणि 1 शून्य वाढीव फक्त, मग 1000 मिमी हे योग्य आहे। मग आपल्याला चुकीचं विचारलं होतं म्हणून मी ते आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, पदावली आहे, या पदावलीत चौकोनातील चिन्हांचा कोणता क्रम योग्य असेल। आपण संख्या लिहून घेऊया। 7 किती वेळा आहे बघा 1 2 3 4 आणि मग 0 आहे, 7 7 2 3 4 आणि मग 0। आता इथे मी काय करते, प्रत्येक पर्यायांचा वापर करत बसले तर काय होईल, वेळ होईल, व्हिडिओ मोठा होईल, म्हणून मी काय करते इथे दुसरा पर्याय वापरते, भागिले गुणिले। तुम्ही काय करायचे प्रत्येक पर्यायांचा वापर करायचे, प्रत्येक पर्यायातली क्रिया आहेत जे चिन्ह आहेत ते इथे ठेवून उत्तर सोडवायचे। भागाकार गुणाकार त्याच्यानंतर वजाबाकी आणि बरोबर, वजाबाकी आणि बरोबर।
पहिल्यांदा मग ते आपल्याला भागाकार करतो आपण, मग 7 भागिले 7, 7 एक्के 7, उरलेलं आहे तसं लिहून घ्यायचं. एका वेळेस एकच क्रिया करायची. पहिल्यांदा गुणाकार करायचा, 7 एक्के 7 आणि हे 7 आहे तसं, 7तून 7 गेले बरोबर 0. मग आपण पर्याय क्रमांक 2 मधली चिन्ह ठेवली, त्यावेळेस आपलं बरोबर उत्तर 0 आलेलं आहे. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. 37,641 या संख्येतील 4, 7, 3, 1 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता बघा, 4 कुठल्या घरात आहेत? एकक दशकाच्या घरात आहे. मग 4 दशक म्हणजे त्याची किंमत 40 आणि 7 एकक दशक शतक हजार, मग त्याची किंमत किती? 7,000, म्हणजे ही अशी लिहिली. ठीक आहे. 3 बघा, 10,000च्या एकक दशक शतक हजार दशहजार, म्हणजे इथे 30,000 त्याची किंमत आणि 1 एककाच्या घरात आहे म्हणून मग त्याची किंमत 1. यांची बेरीज करूया. 1,100, 4,400, 0,000, 7,700 आणि 3,300. आपलं उत्तर किती आले? 37,041. मग बघा बरं, 37,041 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या वेळी तास काटा व मिनिट काटा यांच्यात विशाल कोण नसतो विचारले. आता 3:45 तास काटा 3 वर आणि मिनिट काटा 9 वर. मग बरोबर या पद्धतीने असं होईल की नाही, म्हणजे विशाल कोणच येणार आहे की नाही. 7:15 7 आहे इथे आणि 15 मिनिटं कुठे इथे होणार, म्हणजे हा पण काय होणार, असा या पद्धतीने विशाल कोण होणार आहे. 1:30 1 आहे इथे बघा, हे जर असं गोल घड्याळ असेल इथे 1:30 आणि मिनिट काटा इथे, असा कोण होईल, म्हणजे हा पण विशाल कोण. मग विशाल कोण कधी नसेल तर 10:45, कारण 45 मिनिटं 9 वर असताना होतं, म्हणजे 9 आणि 10 इथे असतात, म्हणजे हा कोणता कोण झाला? लघु कोण झाला. मग विशाल कोण नसतो, म्हणजेच काय? लघु कोण किंवा काटकोण असतात, पण इथे लघु कोणच दिलं आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 720 सेमी लांबीची दोरी 8 ठिकाणी कापली असता दोरीच्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती? प्रश्न समजून घ्या. 720 मीटर लांबी आहे, है की नाही, आणि ती दोरी किती ठिकाणी कापले? 8 ठिकाणी कापले, म्हणजे बघा असं 8 ठिकाणी, 1 2 3 4 5 6 7 8. हे मी जे उभ्या रेषेत दिले तिथे कट केले. मग बघा एकूण किती तुकडे पडतात? एक हा कापलेला वेगळा तुकडा पडतोय की नाही, 9वा. मग 1 2 3 4 5 6 7 8 9. इथेच मुलांचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. मग लक्षात ठेवायचं आहे, 8 ठिकाणी कापली म्हणजे 9 तुकडे, म्हणजे एक तुकडा जास्त पडतो, म्हणजेच किती तुकडे झाले? 9 तुकडे. मग प्रत्येक तुकड्याची लांबी विचारले, मग इथे काय करायचं आहे? भागाकार. मग बघा 9चा पाढा 72 पर्यंत म्हणा. 9 8 72, वजाबाकी आली 0, हा वरून 0 घेतला, 0ला 0चाच भाग, 9 0 0, बाकी आली 0, उत्तर आलं 80 सेमी. मग बघा बरं, 720 सेमीच होतं ना, मग येणारं उत्तर सुद्धा कसं असणार आहे? सेमीमध्येच असणार आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 80 सेमी. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे? आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय बघा. आता अंशाधिक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचा छेदापेक्षा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक म्हणतात. आता इथे काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. मग इथे काय करतो आपण? या दोघांचा गुणाकार, म्हणजे बघा या पद्धतीनं 2 × 5 आणि अंश त्याच्यामध्ये मिळवायचा आणि छेद आहे तसा 2 ठेवायचा. मग किती येते बघा? 2×5 10, 10 आणि 8 18 आणि छेद 2, याचा आलं 18 अंश छेद 2. आता बघा या 2 पेक्षा 18 मोठे आहेत, म्हणजे हा अंशाधिक आहे. इथे बघा 17 छेद आहे 9 अंश आहे. मग छेदापेक्षा अंश कसा आहे? छोटा आहे. छेदापेक्षा अंश छोटा आहे, छेदापेक्षा अंश छोटा आहे. पण इथे बघा छेद आहे 2 आणि अंश आहे 18, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे. म्हणून मग हा अपूर्णांक कसा आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. बघा 120 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद अशा आयताकृती बागेला 4 पदरी कुंपण करण्यासाठी किती तार लागेल? बघा आयत आहे ना, आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? सेम असतात. मग आता इथे आपल्याला काय काढलं पाहिजे? आयताची परिमिती. मग आयताच्या परिमितीचं सूत्र पटकन मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा काय आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे
2 लांबी अधिक 2 रुंदी. लेंथ म्हणजेच लांबी आणि विड्थ म्हणजेच रुंदी. मग 2 लांबी किती आहे 125 मीटर आहे की नाही. 125 अधिक 2 रुंदी किती आहे 50. मग इथे लिहून घेतलं आपण 50. यांचा गुणाकार करूया. बघा 2 पंचे 10 हाताला 1 2 दुणे 4 4 आणि 1 हातचा 5 आणि 2 एके 2 2 50 आलं. आणि ते 2 पंचे 10 आणि 2 शून्य 0 यांची बेरीज केली किती आलं 350. हे झालं परिमिती म्हणजे हे पूर्ण एक हे राऊंड मारायला 350 मीटर तार लागेल. पण आपल्याला 4 पदरी कुंपण करायचंय ना 4 पदरी कुंपण. मग काय करायचं या आलेल्या 350ला 4 ने गुणायचं. मग बघा 4 0 0 4 पंचे 20 हाताला आले 2 4 त्रिक 12 12 आणि 2 14. मग आपलं उत्तर किती आले 1400 मीटर. मग बघा बरं पर्यायामध्ये 1400 मीटर कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आयताकृती बागेला 4 पदरी कुंपण करण्यासाठी 1400 मीटर तार लागेल. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. 250 रुपये म्हणजे बघा 250 रुपये म्हणजे इथे 2 रुपये 50 पैसे दिले हे चुकीचं आहे. 250 म्हणजे काय 200 आणि वर 50 रुपये त्याला आपण 250 रुपये म्हणजे असे 200 रुपये 250 रुपये आहे की नाही. मग इथे चुकीचं आहे. आता इथे बघा पाऊण हजार रुपये विचारले ना आपल्याला. मग पाऊण हजार रुपये म्हणजे किती 750 म्हणजे 1000 रुपयाला हजाराचा पाऊण भाग. फक्त 750 रुपये पाहिजे होते. इथे 1750 आहेत म्हणजे ते 1500 दिलेत ना हे चुकीचं आहे. 1500 रुपये म्हणजे काय 1000 आणि वर 500 रुपये इथे 10 रुपये 500 पैसे दिले हे पण चुकीचं आहे. मग आता इथे बघा 125 रुपये म्हणजे 125 रुपये हे बरोबर आहे. मग आपल्याला योग्य जोडी विचारली होती म्हणून मग इथे योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. बघा 7000 इथे लिहून घेऊया आपण 7000. बघा 7000 हे लिहून घेतले 5 शतक म्हणजे किती 500 आणि 40 सहस्त्र म्हणजे 40,000. बघा या पद्धतीने एकाखाली एक मांडायचं आणि 9 एकक यांची काय करायचे बेरीज करायचे. 909 0 0 5 5 7 7 आणि हे 4 4. मग आपलं उत्तर किती आलंय 47,509. मग बघा बरं 47,509 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 3/9 अधिक ब्रॅकेट आहे छेद 9 बरोबर 2 आहे. आता मला सांगा ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस छेद आपण एकदाच घेतो पण अंशांची काय करतो बेरीज करतो. पण आता बघा उत्तर किती आलं पाहिजे 9 आलं पाहिजे. मग आता बघा 9 कधी येईल तर या 9ला आपण भागल्यावर इकडे भागाकाराच्या रूपात आहे. मग 9 एके 9 9 दुने 18 मग इथे किती आलं पाहिजे 18. मग 3 मध्ये किती मिळवल्यावर 18 येईल तर बघा 3 मध्ये 15 मिळवल्यावर 18 येईल. बघा 9 एके 9 9 दुने 18 मग 2/1 म्हणजेच किती 2. मग इथे असं येणार आहे 3 अधिक 15/9. मग ब्रॅकेटमध्ये कोणता अंक येणार आहे तर 15. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा आपल्याला अयोग्य जोडी विचारले. अयोग्य म्हणजे चुकीची. मग आता बघा सगळीकडे इथे सेम अंक लिहिलेले आहेत. फक्त इथे बघा इथे काय दिले 20,050 आहे आणि ते 20,500 दिले म्हणजे ते शून्यांच्या अदलाबदल झाले त्याच्यामुळे संख्येची व्हॅल्यू सुद्धा काय केलेली आहे बदललेली आहे. मग इथे हे चुकीची जोडी आहे. बाकी सगळीकडे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि देवनागरी संख्याचिन्ह हे सेमच आहेत. बघा 43,836 तर हे पण 43,836 फक्त हे इंग्रजी अंक आहेत आणि हे मराठी म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी. पुढचा प्रश्न बघा 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती. आता बघा 2 अंकी संख्या किती आहे 90 आहेत है की नाही. कारण आपल्याला 1 ते 9 पण पकडायचं नाही आणि 100 हा अंक पण पकडायचा नाही. आणि 1 अंक असलेल्या 2 अंकी संख्या आहेत 18. मग 90 मधून आपण 18 वजा केले तर बघा 10तून 8 गेला 8 गेले 2 राहिले आणि इकडचा हाचा तिकडे गेला
आहे की नाही. मग इथे 8 राहिले, 8तून 1 गेले इथे 7. मग आपलं उत्तर किती आलं आहे 72. मग बघा बरं 72 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता बघा सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोन त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आता बघा इथे आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे. आता मी इथे काय करते चौकोन बरोबर आणि त्रिकोण असं अनुक्रमे विचारले ना आपल्याला. मग काय करते मी इथे चौकोनासाठी 6 घेते आणि त्रिकोणासाठी 3 घेते. मग बघा इथे मी 6 ठेवला, 6तून 3 गेले 3 राहिले, 6तून 3 गेले 3 राहिले, म्हणजे सगळीकडे समान अंक येणार आहे की नाही. मग कोणतं पर्याय क्रमांक 4 मधले जर मी संख्या ठेवल्या तर माझं उत्तर बरोबर येणार आहे. म्हणून इथे माझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका गावातील विविध प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीचे निरीक्षण करून म्हैस हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या किती. आता बघा काय करायचं अशा वेळी आधी काय करायचं यांच्या संख्या मोजून घ्यायच्या. बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं जे दिलेल्या संख्येत त्या मोजायच्या. बघा इथे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा मुलं हे बघतच नाहीत, त्याच्यामुळे त्यांची सगळीच उत्तरं मग याच्यावरची सगळी उत्तरं, कारण एक चुकलं की सगळी उत्तरं चुकतात. बघा एका म्हणजे एका चित्रासाठी 5 शेतकऱ्यांचं प्रमाण दिलेलं आहे. मग इथे काय करायचं बघा यांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 9. मग त्याला गुणिले लगेच 5 करायचं. 9 5 45 म्हणजे गाय असणारे 45 शेतकरी आहेत. कुत्रा असणारे बघा 5 जण आहेत, पण त्याला 5 ने गुणले 5 5 25. कुत्रा असणारे शेतकरी आहेत 25. म्हैस असणारे 7 5 35 आणि घोडा असणारे 4 5 20 शेतकरी आहेत. आता प्रश्न बघूया, म्हैस हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या किती. बघा म्हैस कुठे इथे किती 35. मग डायरेक्ट इथे लगेच काय करायचं 35ला टिक मार्क करायची आहे. 35 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, घोडा हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गाय हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. मग घोडा पाळणारे किती जण आहेत 20 जण आहेत. आणि गाय पाळणारे किती जण आहेत तर बघा गाय पाळणारे किती जण आहेत 45 जण आहेत, ठीक आहे. मग कमी किंवा जास्त मग यांची वजाबाकी करूया. 5तून 0 गेले 5, 4तून 2 गेले 2, 25ने काय आहे. मग बघा आपल्याला विचारले कुणाची घोडा हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विचारले. हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 20 आहे म्हणजे कमी आहे. मग कितीने कमी आहे 25ने कमी. म्हणून मी इथे उत्तर काय 25ने कमी. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 890 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर किती येणार आहे 89,000 येईल. मग बघा आहे किती 890 आहे की नाही. मग आपण काय करूया आले पाहिजे किती उत्तर 89,000. मग बघा इथे एवढी संख्या राहते आणि हे 2 शून्य राहतात. 0 2 म्हणजेच किती 100ने गुणावे. मग 100 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. बघा ना याला 1 1 1 1 1 1 गेलं आणि हे उरलेले 100 म्हणून याला किती 100ने. मग 100 कुठे आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे या संख्येला 100ने गुणलं तर उत्तर बरोबर एवढं येईल. आता पुढचा पर्याय बघा, आपल्याला इथे यांची बेरीज विचारले. बघा यांची बेरीज केली तर आपलं उत्तर बरोबर 91,111 येतं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत किरणांची एकूण संख्या किती. आता बघा किरण म्हणजे काय एका बाजूला असा पॉईंट आणि दुसरीकडे ॲरो. मग असे किरण किती आहेत बघा 1 2 3 आणि हे 4. किरणांची संख्या आहे 4. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या आकृतीचा पाऊण भाग रंगवलेला आहे. इथे बघा 1 2 3 4 4 भाग त्याच्यापैकी 2 रंगवलेत. म्हणजे बघा इथे भाग घालवा बेके बे बेदून 4 अर्धा भाग झाला. एकूण भाग 4 त्याच्यापैकी रंगवले 3. हा पाऊण भागच आहे. 4 पैकी 3 भाग म्हणजे पाऊण भाग. हे पण पाऊण भाग आहे. इथे एकूण भाग 4 आहे त्याच्यापैकी 1 भाग रंगवले म्हणजे पाव भाग आहे. इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग 8 आणि रंगवलेत किती 1 2 3 4 5 6 6. आता बघा बेत्रिक 6 बेचोक 8 मग आलं किती 3/4 म्हणजे हा पण पाऊण भाग आहे. मग ब आणि ड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग बघा इथे ड आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, प्रतीक्षाजवळ 1 रुपये 2 रुपये व 5 रुपयांची समान नाणी असून तिच्याजवळ एकूण 560 रुपये असल्यास तिच्याकडील 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती. बघा या पद्धतीचे प्रश्न आपल्याला असे सोडवायचे आहेत. 1 रुपयाची 2 रुपयाची आणि 5 रुपयाची समान नाणी आहेत. म्हणजे इथे जी संख्या आहे ती कशी येणार आहे समान येणार आहे.
ठीक आहे. पण आपल्याला एवढं माहिती आहे त्यांच्याकडे एकूण रुपये किती आहेत, 560 रुपये आहेत. मग आता अशा वेळी काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. बघा 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. मग या 560ला 8ने भागायचं. मग 8 7 56. वजाबाकी केली, बाकी आली 0. वरून घेतला हा 0, इथे पण 0. शून्याचा भागाकार या पद्धतीनं. मग आपलं उत्तर किती आलंय, 70 आहे की नाही. मग इथे काय करायचं, बघा आपलं उत्तर समान नाणी आहेत म्हणजे ह्याचं पण 70 नाणी, याची पण 70 नाणी आणि याची पण 70 नाणी. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पण बरोबर आहे की नाही चेक केलं पाहिजे की नाही. मग काय करायचं आहे, बघा यांचा गुणाकार 7 एके 7 म्हणजे 70 एके 70, 7 दुने 14 आणि हा 0 आहे तसा, 7 5 35 आणि हा 0. बघा शून्यांची बेरीज 0, 7 5 12, 13 14 15 16, हातचाला 1 3 4 आणि हातचा 1 5, बरोबर 560 रुपये. मग आपल्याला विचारले 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती. मग 5 रुपयाची किती नाणी आहेत तर 70. मग इथे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 70. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीला काय म्हणतात. बघा इथे तीनही बाजू कशा आहेत, सेम आहेत, तिन्हीकडे सेम चिन्ह आहेत. मग याला काय म्हणायचं, समभुज. मग समभुज त्रिकोण कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील अयोग्य विधानांचा पर्याय शोधा. 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते. बघा 2 समसंख्या, 4 मधून 2 गेले 2 आले, समसंख्याच उत्तर आलं म्हणजे हे पहिलं बरोबर आहे. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते, विषम संख्या 7 अधिक 3 बरोबर किती 10, 10 समसंख्याचं म्हणजे हे पण बरोबर आहे. पुढचं बघा, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याचं येतो. 2 विषम संख्या घ्या, 1 गुणिले 3 विषम संख्याच येतो, बरोबर आहे हे पण. मग 1 सम आणि 1 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. विषम घेतली 9 आणि सम घेतली 2, मग 9 दुने 18, 18 कशी आहे, समसंख्या आहे, इथे विषम दिलंय. मग इथं अयोग्य विचारले, मग अयोग्य विधान कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4. मग ज्यावेळेस असे प्रश्न येतात त्यावेळेस आठवत बसायचं नाही, अशा डायरेक्ट कुठल्याही संख्या घ्यायच्या. त्यांनी सम सांगितलं तर कोणतीही सम घ्या, विषम सांगितलं असेल तर विषम घ्या आणि त्यांची जी क्रिया सांगितली ती करा. येणारं उत्तर बघायचं सम आहे का विषम आहे आणि आपलं उत्तर योग्य ते ठरवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, सुमितने आपल्या शेताच्या 4/9 भागात ज्वारी, 2/9 भागात गहू पेरला व उरलेल्या भागात हरभरा पेरला, तर त्याने किती भागात हरभरा पेरला. पुढचा प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये विचारले काय, 4/9 भागामध्ये ज्वारी पेरले, 2/9 भागामध्ये गहू पेरलेला आहे आणि उरलेल्या भागामध्ये काय पेरलेलं आहे तर हरभरा पेरलाय. तर हरभरा किती भागात पेरले असं विचारले. मग बघा अंश छेद समान आहे, अंशांची बेरीज करूया. मग 4 आणि 2 6 आणि छेद भाग किती, एकूण 9. मग बघा जो छेदात आहे तो एकूण भाग आहे की नाही. मग 9 भागातून गव्हाचा आणि ज्वारीचा जी आपण बेरीज केली ती काय करूया, वजा करूया. छेद आहे तसंच 9 ठेवायचा. मग 9तून 6 गेले, बाकी किती राहिली, 3 राहिले आणि छेद एकूण क्षेत्र 9. मग बघा हरभरा किती भागात पेरलाय, 3/9. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.